20व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचा उद्घाटन समारंभ दिनांक 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 2 पुणे येथील अलंकार हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। सेवानिवृत्त IPS दत्तात्रय पडसलगीकर गुणश्री संचालक महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे यांच्या शुभ हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले। गुन्हे अन्वेषण विभाग अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले। स्पर्धेत सहभागी 26 संघांनी पाहुण्यांना मानवंदना दिली। हा महाराष्ट्र स्टेट पोलीस ड्युटी मीट राज्यस्तरीय स्पर्धात्मक उपक्रम असून यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या युनिट्सचा सहभाग असतो। पोलीसचा कमिशनरेट, पोलीस रेंज हिल्स तसेच स्पेशलाइज्ड युनिट्स यामध्ये भाग घेतात। फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, डॉग स्क्वॉड अशा 6 क्षेत्रांमध्ये व्यावसायिक कौशल्यांची स्पर्धा यामध्ये घेतली जाते, असे CIDचे ADGP सुनील रामानंद यांनी सांगितले। या स्पर्धेनंतर ऑल इंडिया पोलीस मीट आयोजित केली जाते। यावर्षी ही स्पर्धा 24 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान नागपूर इथं होणार असून महाराष्ट्र यजमान आहे। महाराष्ट्र पोलीस दलाने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असून गतवर्षी सातारा डॉग स्क्वॉडने सुवर्णपदक पटकावलं होतं। यंदा होणाऱ्या नागपूर स्पर्धेत महाराष्ट्राने नंबर 1 होण्याचा निर्धार केलाय। शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा, पुणे। आज या ठिकाणी जो कार्यक्रम झाला तो होता 20वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावाचा उद्घाटन समारंभ। आता कर्तव्य मेळावा म्हणजे काय? कर्तव्य मेळावा म्हणजे ही एक प्रकारची कॉम्पिटिशन आहे। महाराष्ट्र पोलीस दलामधून 26 प्रकारच्या टीमच्या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होतात। त्यास पोलीस आयुक्तालय, परिक्षेत्रीय कार्यालय, त्यानंतर स्पेशलाइज्ड युनिट जसं CID, ATS, फोर्स 1 वगैरे वगैरे अशी 26 टीम्सने याच्यामध्ये कॉम्पिटिशन केलं। आता ही कॉम्पिटिशन कसल्या प्रकारची आहे? ही आपलं प्रोफेशनल स्किल्स बद्दलची आहे। म्हणजे आपण आपलं काम करत असताना आपलं व्यावसायिक कौशल्य काय आहे या कौशल्याच्या आधारावरती घेतलेल्या परीक्षा, ज्यामध्ये 7 हेडिंग्स आहेत। सायंटिफिक टू इन्व्हेस्टिगेशन, पोलीस फोटोग्राफी कॉम्पिटिशन, पोलीस व्हिडिओग्राफी कॉम्पिटिशन, अँटी सेबोटाज कॉम्पिटिशन, कम्प्युटर अवेअरनेस कॉम्पिटिशन आणि डॉग स्क्वॉड कॉम्पिटिशन। यातून एकूण 61 इतके मेडल्स दिले जाणार आहेत आणि 10 ट्रॉफी सुद्धा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत। आणि ही कॉम्पिटिशन झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये 24 ते 29 नोव्हेंबरला ज्याला आपण अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा म्हणजे AIPD ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट, ज्यामध्ये अख्ख्या भारतातून विविध राज्याच्या टीम्सहून कॉम्पिट करणार या ठिकाणी कॉम्पिटिशन होणार। आणि ती कॉम्पिटिशन होल्ड करायचा यावर्षीचा मान आपल्याला मिळालेला आहे, महाराष्ट्र पोलीस दलाला मिळालेला आहे। आणि ही कॉम्पिटिशन झाल्यानंतर आमची एक टीम तयार होईल, ते टीम प्रॅक्टिस करेल आणि शेवटी त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरेल। जर आपण थोडासा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्र पोलीस दलाने गेले काही वर्षांमध्ये अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे। APED आपल्याला एकदा प्रथम बक्षीस मिळालेलं आहे म्हणजे विनर्स ट्रॉफी, एकदा आपण 2nd पोझिशनवर होतो ऑल इंडिया लेवलवर, एकदा 3rd होतो आणि मागच्या वर्षी आपल्या सातारा पोलीस दलातील जो श्वान आहे त्याला गोल्ड मेडलही मिळालेलं आहे। आणि मला आशाने अपेक्षा आहे की नोव्हेंबरमध्ये सुद्धा आपण अव्वल नंबर मिळवू, आपण विनर्स राहू, यासाठी आम्ही पूर्णपणे तयारी करीत आहोत। CID समोर काय आव्हान आहेत नेमकी? CID हे एक महाराष्ट्र पोलीस दलातील स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे। ही एजन्सी ब्रिटिश काळामध्येच बनलेली, म्हणजे ही काही नवीन नाही आहे। त्याला त्यावेळेला CID क्राईम अँड रिलीव्हज म्हणायचे आणि ही फार जुनी आहे। आणि CID स्वतःहून कुठल्याही गुन्ह्याचा तपास घेऊ शकत नाही। CIDला तो तपास एकतर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई, महाराष्ट्र शासन, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशाने केसेस येतात। फक्त कस्टोडियल डेथच्या ज्या केसेस असतात म्हणजे पोलीस कोठडीतला मृत्यू, यासाठी कुठली फॉर्मल ऑर्डर येत नाही, ती CID सुमोटो तपासाला डायरेक्टली घेऊ शकते, या प्रकारचं आहे। आता कुठले केसेस CIDला देण्यात आहे? CIDला साधे सुधे किरकोळ केसेस देण्यात येत नाहीत सहसा। जे पॉलिटिकली सेन्सिटिव्ह केसेस आहेत, मोठे स्कॅम्स आहेत, ज्या केसेसची व्याप्ती अनेक जिल्ह्यामध्ये आहे किंबहुना काही ठिकाणी अनेक राज्यांमध्ये असते, ज्या केसेसमध्ये पब्लिक स्क्रुटिनी खूप असते, अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्स केसेस या CIDला देण्यात येते। फक्त तुम्हाला उदाहरण देतो, अगदी नजीकच्या काळामध्ये ज्ञान राधा मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा फार मोठा स्कॅम झाला होता। त्याच्यामध्ये कुठे हे नाव आपण ऐकलं असेल आणि
त्या बॉडी जवळपास हा जो स्कॅम आहे हा 2.5 ते 3.5 हजार कोटी रुपयाचा स्कॅम आहे. तो तपास CID करत देण्यात आलेला आहे आणि मला या ठिकाणी सांगण्यामध्ये अतिशय आनंद होत आहे की CIDच्या टीमने याच्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे फरार असलेली काय ना अर्चना कुटे ह्या काल CIDच्या टीमने जे जिल्हा पोलीस दलाला नाही आलं ते CIDने करून दाखवलं. अर्चना कुटेला अरेस्ट केलेलं आहे, आज प्रोड्यूस पण केलेलं आहे, 3 दिवसाची कोठडी पण मिळालेली आहे. एक परवाच्या दिवशीच एक चांगली या संदर्भामध्ये रेड करून जवळपास 1 करोड रुपयाची मालमत्ता त्या आरोपींकडून सीज केलेली आहे आणि आता एक नवीन प्रस्ताव सुद्धा शासनाला पाठवण्यात येत आहे कलम 4 MPID या कायद्याखाली, ज्याच्यामधून हे सगळे या प्रॉपर्टीजची हराशी होऊन हे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचे पैसे परत केले जातील. तर या प्रकारचे कॉम्प्लेक्स केसेसचा तपास CID करत आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.